नमस्कार मंडळी. हास्याचा सारीपाठ घेऊन तुमचं मनोरंजन करायला सज्ज झालीये तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा कॉमेडीची हॅट्रिक. नेहमीच विनोदाचे डाव जिंकणाऱ्या सगळ्या हास्यरथी महारथींचं जंगी स्वागत करूया. त्यांच्या पदरात कौतुकाचा दान टाकणाऱ्या दर्दी हास्यरसिकांचं देखील स्वागत. बोल्ड, बिंदास अँड ब्युटिफुल सई ताम्हणकर. खट्याळ, मिश्किल आणि रुबाबदार प्रसाद ओक. मंडळी, हल्ली भरती ओहोटीपेक्षा कमी वेळामध्ये ब्रेकअप आणि पॅचअप होत असतात. चला बघूया अशाच प्रेमाच्या लाटांची एक विनोदी केमिस्ट्री जी घेऊन मंचावर येते हास्य जत्रेची यंग ब्रिगेड. हॅलो एव्हरीवन. हाय हाय साई मॅम. हाय हाय प्रसाद सर. हाय हॅलो. कसे आज? छानच दिसताय. लुकिंग गुड, लुकिंग गुड. नाईस नाईस. काय विचारतोयस का सांगतोयस? काय करतो? सगळं एकत्रच आहे सर. सध्या काळ वाईट चालू आहे माझा. डिप्रेशन मध्ये होतो मी रिसेंट पास्ट मध्ये. बर. जस्ट ब्रेकअप झालं होतं. ओहो. जेव्हा ती मला म्हणाली की आता आपण थांबायला पाहिजे, उस रात आपण 2 बजे तक पिया. जॉन एलियांची शायरी पढा, नुसरत जैन की गाणे सुना. बर. आणि या डिसिजनला आलेलो आहे की आता आपण मूव्ह ऑन झालं पाहिजे. बर. कारण प्रेमभंगाचा उतारा हा पुन्हा प्रेमात पडणं हाच असतो. आणि हे लॉजिक मला पटलेलं आहे. म्हणून मी इंस्टाग्रामवर लगेच पोस्ट केली स्टोरीवर की अब तेरा हुनर आजमा के दिखा वनी, अब तेरा हुनर आजमा के दिखा, निकाल दिया तुझे दिल से अब जगह बना कर दिखा. या स्टोरीवर लगेच एका मुलीने डीएम केला. तिचा डीपी बघून मी लगेचच तिच्या प्रेमात पडलो. म्हणून एका सणसणीत ब्रेकअप नंतर आता एका रसरशीत प्रेमात मी पुन्हा पडायला चाललेलो आहे. बघू ते प्रेम कसं आहे. लेट्स सी. अरे अरे ओंकार. शिवाली परब गाईज रसरशीत प्रेम. काही असतं तुझं. माझं काही नसतं. माझं हे असंच असतं. ये बस ना. प्लीज बस. प्लीज बस. काय ओंकार, काय झालं? काय तू तिकडे बसशील, मी इथे बसीन. मग इथे बसून मला तुला नीट असं बसता येईल, येडू कुठला बघता येईल. येडूच आहे मी. एक्साइटेड, खूप एक्साइटेड झालोय. खूप म्हणजे कसं झालंय, ब्रेकअप नंतरचं पहिलंच आहे ना हे, त्यामुळे असं साचून राहिलेलं असं बाहेर येणार आहे आता. भूक लागलीये का? खूप. काय खाणार? तुला हवं ते खाऊ आपण. काही हरकत नाही. तू जर मला प्रेमाने दिलंस तर मी विष पण खायला तयार आहे. वेटर. यस मॅडम. यस. एक जहर लाना, जालिम वाला लाना. हा कोण घेणार आहे, स्किट की प्रेक्षक? गंमतच केली नाही माझी. तू ना इकडच्या वेटर्सना प्रश्न विचारत जाऊ नको. जरा आगाऊपणा कमी असताना मालक झाला असतास. नाही सर, गरज नाही. माझं मस्त चाललंय. आमचे मालक आहेत ना, ते लॉस मध्ये आहेत. परवा माझ्या खांद्यावर डोकं ठेवून रडले, मी तुझ्यासारखा कान नाही झालं. गप्रे, थोडस काय बोललो तू? आत्मचरित्र सांगायला लागलास मला. ऑर्डर घे सर. ते इमोशनल पॅच मध्ये कमी पडलं. गप्रे जरा. अरे ऑर्डर घे ना. ऑर्डर घे. सॉरी सर. कॉफी घेणार ना? हा ऑर्डर. हे 2 कॉफी विदाउट शुगर आणा. हे काय नाही घेणार. ही एकटी 2 कॉफी पिणार आहे? जा ना.
सर मी माझा पॅच तयार करतो. जा रे मस्ती खरंच आहे हा. खूप मस्ती खोरेत वेटर. मी पण त्यांच्यासारखाच आहे. काय मस्तीखोर. मस्तीखोर. आधीच्या गर्लफ्रेंड बरोबर पण असंच करत असशील ना फ्लर्ट? कशाला तिचं नाव काढतेस? तुम्हाला खरंच कळत नाही. माझा मूड ऑफ होतो यार. नको रागव नको रे. मी जस्ट विचारलं म्हणजे नाहीये. तुम्ही दोघी खूप वेगवेगळे आहात. तुमच्या दोघींमध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. प्लीज नको. ती नाहीये तुझ्यासारखी. माझी चिडचिड होते. मला ट्रिगर होतो ग मी. नको मला असं करू. पण कशी आहे ती मग? हे बघ रागव नको. कसं आहे ना मी तिच्यासारखं नाही वागणार म्हणून आपलं विचारलं. अगं तू काय जगातलं कोणी तिच्यासारखं नाही वागू शकत. अरे बाबा ती म्हणजे अशी आहे ती. सगळ्या गोष्टीत वाद घालत असते. सगळ्या किरकिरी चिरचिरी. तिचा आवाज ऐकला ना की असं होतं मला. अरे अरे एवढं म्हणजे खूप त्रासदायक आहे. तू विचारू नकोस. एकदा मी फिल्म बघायला गेलो होतो. आता फिल्म बघायला लोक नॉर्मली तर पॉपकॉर्न घेतात की नाही? पॉपकॉर्न घेतात आणि पॉपकॉर्न देणारे म्हणजे एवढा देतात आणि त्याच्यावर एवढं देतात. हात घातल्यावर 4 पॉपकॉर्न बाहेर पडलेच पाहिजेत अशी सोयच असते ती. तर बिचाऱ्याने खायला म्हणून हात टाकला. 4 पॉपकॉर्न बाहेर पडले. ओरडली त्याला. अरे बापरे काय ओरड. पॉपकॉर्न बाहेर कसे जाऊ शकतात? तुम्हाला खाता येत नाही तर मग मागवता कशाला? हे सफाई कामगार काय तुमच्या बापांनी ठेवलेले नाही आहेत? ते कोण आहेत तुमचे? अगं त्या 4 पॉपकॉर्न वरनं जगाच्या उपासमारीपर्यंत गेली ती. एवढे वाद घालते ती? काही कशावरही वाद घालते. बोल माझ्याशी काही. का बोलतेस तू? नको बोलूस माझ्याशी. नाही मला खरंच म्हणजे मला कळतच नाही की लोक वाद का घालतात. म्हणजे लोकांना का भांडावंसं वाटतं. बापरे माझा स्वभावच नाही हा. नो नेव्हर. मी कधीच वाद घालत नाही. तुला सांगते आयुष्यात आहे ना 2 F खूप महत्वाचे असतात. 2 F? फॉरगेट आणि फॉरगिव्ह. विसरून जा आणि सोडून द्या. सोडून द्यायचं असतं सगळं. वाद घालत काय बसायचं. येस एक्झॅक्टली. पण तू निश्चिंत राहा ओंकार. मी अजिबात वाद घालत नाही. काय म्हणालीस? तू निश्चिंत राहा. त्या तोंडून निश्चिंत असलं भारी ऐकू येतं ना. परत एकदा म्हण ना. निश्चिंत. निश्चिंत. बस झालं. निश्चिंत. वेटर. येस मॅम. एक्सक्यूज मी दादा. येस मॅम. इथे केस आहे. माझा नाही. तुमचा एक हा प्रश्न नाहीये. इथे केस आहे. हो आहे. खायच्या जागेवर केस आहे. तुम्हाला काहीच वाटत नाहीये? स्वच्छतेचं काय? बिलात तुम्ही सर्व्हिस चार्जेस लावता ना? घेता ना पैसे आमच्याकडनं. एक्स्ट्राचा सर्व्हिस टॅक्स घेता ना? मग इथली हेल्थ, इथली सिक्युरिटी, इथली स्वच्छता, हायजीन याची हमी कोण देणार आहे? हु इज रिस्पॉन्सिबल? सांगतो मी त्यांना. ए सांगतो नाही. यू आर रिस्पॉन्सिबल फॉर दिस. तूच प्रतिनिधित्व करतोयस ना इथलं. वेटरचं घातलेत ना कपडे. घेता ना तुम्ही सर्व्हिस टॅक्स घेता तेव्हा तुम्हाला लाज नाही वाटत? त्याचे एक्स्ट्रा पैसे घेता सर्व्हिसेसचे. मग तुम्हाला प्रत्येक ग्राहकाला 2.5x2 ची स्वच्छ हवा द्यायला काय प्रॉब्लेम आहे? याची हमी कोण देणार आम्हाला? ह्याची अश्युरिटी आम्हाला कोण देणार आहे? मी. मग कुठे ह्याचं सॅनिटायझेशन कुठे करतो? घाणीत जेवायचंय मी. केसांमध्ये मी जेवायचंय. नाही मॅडम सॉरी मी करतो. मला कळलं आता. कळलं ना? येस मी. निक. सॉरी सर. एक्सक्यूज मी. नाही मॅडम नाही करणार. मी सांगतो त्यांना. नाही ऑर्डर द्यायची आहे. ओके. फ्राईज आणशील? येस. थँक्यू. आणि केस घालू नकोस हा त्याच्यात. आणि प्लीज हे साफ कर. एवढं बोलून ते तिथेच आहेत केस. सॉरी मॅम. थँक्यू दादा. थँक्यू. ओंकार तुझी जी एक्स गर्लफ्रेंड होती ना वाद घालणारी तशी सेम एक मुलगी आली आहे. तशी सेम नाही आली आहे. तीच आली आहे. श्रमेश कुठे लक्ष आहे? हॅलो कुठे हरवलाय? नाही तुझ्याकडेच लक्ष आहे माझं. पण प्रियदर्शिनी नाव आहे माझं. सॉरी प्रियदर्शिनी. येस. इतक्यात लगेच बोलायचंय. सॉरी.
मगासपासून मी बघतोय आपल्या मागे आहेत ना ते आपल्याकडे बघून काहीतरी बोलतायत. हे मग इथे काय करतोय? कोण वेटर? विटर नाही, हा जो मागे बसला ना जॅकेटवाला, तो एक्स बॉयफ्रेंड आहे माझा. हा बोटचे आणि त्या मला शिपूट घाले असं दिसतोय तो. हात नको दाखवूस. जाऊ दे, काही लोक जन्मजातच इरेस्पॉन्सिबल सिटीजन्स असतात. आपण त्याला काहीच नाही करू शकत. रिलॅक्स. असं वाटतंय ते आपल्याबद्दल बोलताय. हा बोलू दे ना ओंकार, एवढं काय आहे त्याच्यात, आपणही बोलूयात. ए ओंकार, कसं आहे ना की जी माणसं आपल्याला सोडून जातात ना, म्हणजे स्पेशली तुला जी माणसं सोडून गेली आहेत ना, त्यांना नरकातही जागा मिळणार नाही बरं का ओंकार. आणि कसं आहे ना, आयुष्यात आहे ना वाईट माणसं लांब गेलेली बरीच असतात बरं का. म्हणजे बॅड एनर्जी आपण लांबच ठेवल्या पाहिजे, तरच आपल्या आयुष्यात काहीतरी चांगलं घडतं बरं का. आणि कसं कोई बोल के गया है, जब गटर साफ होगा तभी तो नदी बहेगी ना भैया. ए छोटू गुलजार, काय हा कोण प्रॉब्लेम काय? कोण 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 आमच्यावर बोलताय तुम्ही? कोण बोलतंय? कमेंट मारते तू? नाही नाही मी असं काही नाहीये. असं काही नाही, असंच आहे. गटर बोलली ती, ऐकलो मी. कळलं ना, ऐकलं. हा त्या गटाराच्या नादीला लागायचं, पाणी बाहेर आलं ना बरबटवून टाकीन. एक मिनिट मित्रा, माझ्या बॉयफ्रेंडशी असं बोलू नकोस, कळलं ना. माझा बॉयफ्रेंड आहे, त्याच्या नादाला लागू नकोस माझ्या बॉयफ्रेंडच्या, कळलं ना. माझा बॉयफ्रेंड माझ्या बॉयफ्रेंडचा आवाज करू नकोस. मला कळलं माझा बॉयफ्रेंड, मला कळलं तुझा बॉयफ्रेंड आहे. कळलं. आय एम सो सॉरी. ओके. सोडणार नाही तुला माझा बॉयफ्रेंड. हा सोडणार नाही, हा सोडणार नाही. हो फूक मारली ना याची सगळी बाराखडी रस्त्यावर येईल. अरे आणि त्या मला नांगी टाकतो माहितीये मला. प्रियदर्शिनी नाव आहे माझं. जे काय नाव असेल हे काय सांगतेस तू माझ्याबद्दल? आपण म्युच्युअली ब्रेकअप घेतलं होतं ना, आणि हे असं बोलतेस? तू सतत सगळीकडे वाद घालायचीस, मी तुझ्या बरोबर असायचो, म्हणजे मी काय नांगी टाकायचो? बरोबर नसायचास, तू पळून जायचास आणि सतत तू कटकट करायचास माझ्या वादांना, कळलं ना. बोलतोयस म्हणून ऐक प्लीज, ब्रेकअप झालंय ना, मला नाही. Yes. आय एम ट्राइंग टू मूव्ह ऑन हिअर. प्लीज प्लीज. Okay. Yes. एक मिनिट मैत्रिणी, तू ना म्हणजे तो तुला समजून घ्यायचा, तर तू असं म्हणू नकोस हा की तो नांगी टाकायचा, तो पळकुट आहे. तू कटकटी होतीस हे विसरू नकोस. तू भांडणं करायचीस, तू वाट घालायचीस. कटकटी कुठली? मी कटकटी होती असं सांगितलंस तू तुझ्या नवीन गर्लफ्रेंडला? हो, तू अशीच आहेस. मी कटकटी आहे? सिरियसली? समाजाबद्दल मला काहीतरी वाटतं, माझं सामाजिक भान जागृत होतं जागोजागी. प्रिया दुसऱ्या वाक्यात समाज काढायची गरज नाही. त्याच्यामध्ये मी कटकट करते. सिरियसली मी किरकिर करणारी वाटते तुला? सी तू असं सांगतोस यार तुझ्या नवीन गर्लफ्रेंडला? सिरियसली हाऊ डेअर यू टेल दिस स्टफ अबाउट मी? शिवा थांब. 2F. अरे खड्ड्यात गेला 2F. ही आहे ना तुझी एक्स फिक्स, ती 2F च्या लायकीचीच नाही आहे. ही तिसऱ्या F च्या लायकीची आहे. तिसऱ्या फणकावायच्या लायकी आहे. वाजवी नसेल मागे जा. हा तुझा बॉयफ्रेंड आहे ना, 4F च्या लायकीचा आहे. चौथा F? हा फोकण्याला फोकटवीन मी. अरे कुठले F आहेत यार? तुम्ही प्लीज थांबा यार. तुझी हिम्मत ये ना. बस तू बस. थांब ना प्लीज यार, प्लीज थांब यार, प्लीज थांब. मला नाही वाद घालायचा, प्लीज. झमने, माझ्या बॉयफ्रेंडशी काय बोलायचं ना, आता तो माझा छावा आहे, कळलं ना. छावा? ए तू पण माझ्या जीव बद्दल काय बोलायचं नाही, आता ती माझी चक्री आहे, कळलं ना. आपण तिला गरगर फिरवणार. मला काय गरगर फिरवणार? त्याला बोलण्याच्या नंतर मला चक्री म्हणतोय, तुला कळतंय? ए बाबा तू इथे बस. हे बघ ब्रेकअप नंतर वाद घालणं ना माझ्या तत्वांमध्ये बसत नाही. तू प्लीज शांत हो, प्लीज. थँक्यू. हे सर काय चाललंय? शिवाली काय चाललंय? सॉरी
सॉरी ते काय आहे ना ओंकार, कसं झालं ना माझं की अशी गंमत करावी लागते, भांडणं करावी लागतात बरं का. नाही आता त्यांनाही कळेल ना की तुझी गर्लफ्रेंड आहे तुझ्यासोबत आता. अगं पण त्यांना माझी गर्लफ्रेंड आहे कळू दे, माझ्या गर्लफ्रेंड आहे हे नको कळू दे ना. थँक्यू दादा. हे काय वागलास तू आता सिरियसली? हा कुठला म्हणजे ढगातला सा लागला होता तुझा वरचा, प्लीज. माझं चुकलं? हो. त्याला पण कळलं पाहिजे तुझ्यासोबत कोणतरी आहे, तू एकटी नाहीस, कळलं पाहिजे त्याला. कशाला नको, आपल्याला नको आहेत भांडणं. काय हो? काय 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 बघतेस काय? तू काय बघतोय? हा तुला बघतोय. तू तुझ्या चपट्या नाकाची चक्रीकडे बघ ना, मला काय बघतो? आहे 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 काय माझं- बघतो? माझा नाक चपटा आहे. हे बघ, हे इथनं खरंच आत गेले. इथे बस इथे बस इथे बस. हे बघ, ओके ओके मी आहे. तू पण आहे ना, तुझ्या ढापण्याकडे बघ. आहे मी डापण्या चष्मा लावतो म्हणजे मी डापण्या फॅक्ट्स ना कशाला तुम्ही मारताय मला कळत नाही. भोकर डोळ्याचा कुठला. त्याला बोललो मी. तुझा थोबाड रंगवीन. हा मग माझा ब्रश काय घरी नाही ठेवून आलोय मी. खिसात घेऊन फिरतोस ब्रा. हो. धंदा आहे तुझा. हो बघायचंय तुला. बघायचा तू रंगव रंगव. ना मग तुझी हिंमत तू असेल. रंगव. तू रंगव. तू रंगव. तू रंगव तू ना. रंगव. तू रंगव तू ना. रंगव. तुझ्यात हिंमत नाही. हा? हे घे. रंगवला तुला. श्रमेश नाही. मॅडम सर मी काय नाही केलं थांबा. मी काय म्हणतो हे काय करतं, वाट लावून टाकले हॉटेलची. हे काम करा मॅडम. ये ना. मॅडम सर 2 मिनिटं ऐका. ह्या साईडला बेसिन आहे, तिकडे जाऊन तुम्ही कपडे साफ करा. बापरे. इकडे या, मी करतो. सॉरी फॉर दिस. I'm सॉरी. मला माहित नव्हतं ही अशी असेल. मलाही माहित नव्हतं हा श्रमेश असा असेल. सगळ्यांसाठी सॉरी, सगळ्यासाठीच. या सगळ्यासाठी काय? हा म्हणजे आय लव्ह यू प्रियदर्शिनी. बर. आय लव्ह यू टू ओंकार राऊत. तू माझं पूर्ण नाव का घेतेस? प्रियदर्शिनीला ओंकार राऊतच मीटर मध्ये बसतं ना. ये बँड स्टँड वर जाऊन आपण काय शिकू काहीतरी. ये. अरे तिकडे खूप अस्वच्छता असते. ओंकार प्रिया कुठे चालला तू? कुठे चाललीस तू? हिच्या सोबत चालला. ह्याच्यासोबत चाललीस? शिवाली मला असं वाटतं तू खूप भांडकुदळ आहेस आणि तू खूपच भांडकुदळ आहेस. आणि तुम्ही जे आता केलं ते हे वर्ल्ड वॉर 3 ची प्रॅक्टिस होती. सो मला वाटतं आपण एकत्र नको राहिला. अरे तसं नाहीये रे ओंकार. मलाही वाटतं की श्रमेश आपण इथेच थांबूया. इथेच? हो म्हणजे तुझ्यापेक्षा हा परवडला. हा मला खूप समजून घेणार आहेस तू. डेंजरस भांडतोस. सॉरी. अगं आपल्या रिलेशनला 2 तास पण नाही झाले. थँक्यू. अगं इंदलकरचा टिंब कुठे येतो हे पण मला माहित नाही. थँक्यू फॉर युअर टाइम. यू वर लवली. आपण जाऊया. हो. थँक्यू. हे तर असं झालं, ज्याचं करावं भलं तो आपल्याला सोडून जातो. काय तर काय मला कळत नाही आता मी कोणासाठी भांडू, कोणासाठी झुरू. तू रडू नकोस. तू मगाशी बोललीस ना, क्लीन होएगा तो गटर का नदी के सायम काय ते होएगा. तुला आवडलं? लिहून ठेवलंय मी. खरंच आवडलं? टॅटू करूया. तू किती भारी आहे रे डुकऱ्या. तू जेव्हा डुकऱ्या बोलते ना तेव्हा एवढी क्यूट दिसतेस ना.
टॅटू करूया आपण. वाजव तू. वा वा एकदम छावा आणि चक्री परफॉर्मन्स. जबरदस्त. खूप मजा आली. प्रसाद दा. अफलातून बहारदार. तर तू मागची जी स्टँडी आहे त्या स्टँडीवर जे लिहिलंय त्याच्यात कॉफीच्या जागी स्किट असं लिहिलं पाहिजे. कम अँड ट्राय आर बेस्ट स्किट. छान लिहिलं होतं. छान उत्तम सादरीकरण होतं. बने जहर है कि प्यार है तेरा टायमिंग. काय टायमिंग होतं. वाव. म्हणजे बनेसाठी टाळ्या. येस येस येस. वा 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 बने. सई. क्रेझी परफॉर्मन्स होता. तुम्ही सगळ्यांनी रंगवलात आणि आपापले रंग लिटरली उतरवलेत. शिवा क्रेझी ट्रान्सफॉर्मेशन होतं. ती जशी पुढे जात होतीस आणि जो आवाज लावला होतास फार भारी. मजा आली. खूप मजा आणलीस. बने आज दिन सुहाना बने. म्हणजे मला असं वाटतं आजचा स्टार तू आहेस बने. प्रत्येक वाक्याला तू आज सिक्सर मारलेला आहेस आणि कॉंग्रॅच्युलेशन्स. सगळ्यात छान होतं. मजा आली.